थंडी स्पेशल आज मी बनवते मेथीचे पौष्टिक लाडू। तर बिना पाकाचे हे लाडू बनवणार आहे। अगदी झटपट रेसिपी आहे, खूप काही वेळ लागत नाही आणि भरपूर असे मी जिन्नस वापरून बनवणार आहे जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे भरपूर ऊर्जा मिळते या लाडूपासून। दररोज एक सकाळचा लाडू नक्की खा आणि साधी आणि सोपी आणि पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे आणि या लाडूमध्ये मेथीचा कडवटपणा बिलकुल राहणार नाही। तर या भरपूर टिप्स या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। पहिल्यांदा इथे मी मेथ्या घेतलेल्या आहेत। तर मेथ्या हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर मेथ्या जास्त डार्क कलरमध्ये भाजू नका, थोड्याशा हलक्याशा रोस्ट झाल्या की काढून घ्यायच्या आहेत। मेथ्या थंड झाले की मिक्सरमध्ये आपण पावडर बनवणार आहोत। थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल। आता ही पावडर आपण तुपामध्ये भिजत घालणार आहोत। तर तुपामध्ये भिजत घातल्यानंतर मी 4 ते 5 दिवस तुपामध्ये मुरत ठेवलेली होती ही मेथीची पावडर। कडवटपणा बिलकुल राहत नाही, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। भरपूर दिवस या मेथ्या खराब होत नाही पावडर जर अशी तुपात भिजू घातली तरी, आणि कडवटपणा निघून जातो। तर 5 दिवस मी मेथ्या तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। मेथ्यामध्ये पूर्ण तूप शोषलेलं आहे, बघू शकता मस्त असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि मेथ्यांचा बिलकुल कडवटपणा राहत नाही। अशा पद्धतीने तुपामध्ये मेथीची पावडर भिजू घाला। आता इथे आपण पॅनमध्ये बडीशेप, हिरवी इलायची, सुंठ आणि थोडीशी काळी मिरी आणि लवंग थोडीशी आणि दालचिनीचे तुकडा घेतलेला आहे। हे खरपूस छान भाजून घ्यायचं आहे। नंतर इथे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजले की इथे नंतर आपण भाजणार आहोत जवस। तर जवस ही आपल्याला मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जे अति कोरडे जिन्नस आहेत ते आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत। जवस भाजायला लागली ते उडू शकतात, म्हणून आपल्याला वरतून असे झाकण ठेवायचं आहे आणि हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे बाहेर ते उडणार नाहीत। तर इथे आपले अशा पद्धतीने जवस भाजून घेतलेले आहे। आता आपण तीळ भाजून घेऊया। तीळ ही आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तिळाला पण आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत। तीळ ही बाहेर उडतात, म्हणून वरती झाकण ठेवून आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ ही छान असे भाजलेले आहेत। नंतर इथे आपण सुकं खोबऱ्याचा किस भाजणार आहोत। तर सुकं खोबरं आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे नंतर आपण भाजून घेणार आहोत सीड्स। तर इथे मी मगज बिया, पंपकिन बिया, काजू आणि बदाम इथे मी भाजून घेणार आहे। आता इथे आपण अगदी थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुपावरती हे बिया भाजून घ्यायचे आहेत। अजून तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे घालू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपले मस्त असे खरपूस ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत, तर काढून घेऊया। आता इथे नंतर आपण भाजून घेणार आहोत खारीक पावडर। तर थोड्याशा तुपावरती आपण पहिल्यांदा खारीक पावडर भाजून घेणार आहोत। तर इथे आता आपली खारीक पावडर ही छान भाजलेली आहे। नंतर आपण तूप घालणार आहोत। तूप इथे आपण भरपूर घातलेलं आहे। आता तुपामध्ये डिंक घालायचं आहे। तर या लाडवामध्ये मी डिंकाचा वापर भरपूर केलेला आहे। थंडीचे दिवस सुरू आहेत, थंडीच्या दिवसामध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी डिंकाचा वापर चांगला केला पाहिजे। तर डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे, आतपर्यंत चांगला तळायचा आहे। थोडासा कच्चा राहतो म्हणून चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे। डिंक छान फुललेलं आहे, आता आपण काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आता पुन्हा थोडंसं मी इथे तूप घातलेलं आहे। तर या तुपावरती आता आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत कच्चा पण जात नाही गव्हाच्या पिठाचा, तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर पीठ आपलं छान भाजलेलं आहे। आता मधोमध थोडीशी जागा करूया आणि इथे आपल्याला जी आपण तुपामध्ये मेथीची पावडर भिजवलेली होती ती घालायची आहे आणि मेल्ट झाले की आपण आता या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। जास्त वेळ भाजायचं नाही, आपल्याला पटकन या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आपल्याला फक्त वितळून घ्यायची आहे मेथीची पावडर। तर इथे आपली सर्व मेथीची पावडर, गव्हाचे पीठ भाजून झालेलं आहे, सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत। आता मी निम्मा डिंक इथे क्रश करणार आहे आणि निम्मा डिंक एकदम बारीक करून घेणार आहे पेस्टमध्ये। तर आता इथे खोबरं आणि डिंक मी असं हाताने थोडंसं चुरलेलं आहे। वाटीच्या सहाय्याने आपल्याला डिंक थोडासा चुरायचा आहे आणि राहिलेला डिंक आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बाकीच्या जिन्नससोबत हा फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर डिंक बारीक केला तर खूप छान टेस्टी लागतात लाडू, क्रंची लागतात खाण्यामध्ये। तर इथे आता आपण सर्व जिन्नस बारीक करून घेणार आहोत। थोडेसे तीळ आणि जवस काढून ठेवलेले आहेत ते वरतून आपण मिश्रणामध्ये घालणार आहोत लाडू बांधतेवेळी। तर आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। खारीक पावडर, डिंक आणि तीळ, जवस, नंतर इथे गव्हाचं पीठ, हे सर्व आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण
ड्रायफ्रूट्स बाजूला मी ठेवलेले आहे। ड्रायफ्रूट्सही आपण क्रंचीमध्ये बारीक करणार आहोत, पूर्ण आपल्याला पावडर बनवायची नाही। आता मेथीची पावडर आणि गव्हाचं पीठही मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण इथे बडीशेप, सुंठ, वेलदोडे हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे। आता ही पावडर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान सुवास येतो या पावडरचा लाडूमध्ये खाताना। आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व आता बारीक करून घेणार आहोत। तर इथे आपण आता हे सर्व मिश्रण बारीक केलेलं आहे। असं जाडसर ठेवायचं आहे, जास्त बारीक करू नका। खाताना असं क्रंची लागले पाहिजेत लाडू, असं पिटाळल्यासारखे लागत नाही। जर बारीक जास्त केलं तर ते एक टाळ्याला चिटकतील, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही बारीक करायचं आहे, असं दरदरीत। तर सर्व मी आता इथे बारीक करून घेते। मस्त असं आपलं हे ब्राउनिश कलरमध्ये सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आणि दरदरीत असे बारीक केलेले आहेत। आता इथे आपण बारीक करणार आहोत ड्रायफ्रूट्स। तर ड्रायफ्रूट्स मी जरा वेगळंच बारीक करणार आहे, सर्व जिन्नसमध्ये घालून मी बारीक केलेले नाहीत, सेपरेट मी बारीक करणार आहे। तर ड्रायफ्रूट्सही मी अशा पद्धतीने एकदम मस्त असे दरदरीत बारीक केलेले आहेत। खाताना क्रंचनेसपणा खूप छान लागतो लाडवामध्ये। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। आणि जे आपण बाजूला ठेवलेले होते थोडेसे ड्रायफ्रूट, जवस, तीळ आणि खोबरं आणि बारीक थोडासा क्रंच केलेला डिंक, ते आता इथे आपण सर्व घातलेलं आहे। आता हे हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि जे आपण पावडर सुवासिक बनवलेली होती बडीशेप, सुंठची, ती घालूया। आणि थोडंसं वरतून आता जायफळ असं किसून घालायचं आहे। जायफळने पण खूप छान टेस्ट येते। आणि हे सर्व पदार्थ जे आहेत जिन्नस, ते आपल्या आरोग्याला म्हणजे शरीराला ऊब देतात। खूप थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला हे जिन्नस खूप महत्त्वाचे आहेत। भरपूर असे गुणधर्म आहेत, आरोग्य हेल्दी राहते। आयुर्वेदिक आणि शक्तिवर्धक हे पौष्टिक लाडू बनणार आहेत आपले, मस्त असे ऊर्जा देतात शरीराला। आता आपण इथे थोडेशा तुपावरती हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, गूळ छान मेल्ट होतो। तर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही, तर गुळात फक्त आपण इथे पाणी करून घेणार आहोत गुळाचं। गूळ जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। गुळाचा पाक पुढे बिलकुल जाऊ देऊ नका, नाही तर लाडू कडक होतील। तर अशा पद्धतीने आता आपला गुळाचा पाक म्हणजे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। तर गाळणीच्या साहाय्याने आपण आता हा गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत, म्हणजे खडा कचरे वगैरे असतात म्हणून इथे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर हा व्हिडिओ मी थोडासा फास्टमध्ये बोललेली आहे, खूप मोठा होतो, बघण्यासाठी लोक जास्त बघत नाहीत, पुढे ढकलतात, म्हणून मी मोठा व्हिडिओ बनवलेला नाही, थोडासा फास्टमध्ये केलेला आहे। तर आता अशा पद्धतीने पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। हाताला चटके बसतात म्हणून पहिल्यांदा असे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे लाडू पटकन बांधायचे आहेत। तर आता आपण लाडू बांधून घेऊया। तर खूप छान असे लाडू बांधता येतात, मस्त असे लाडू बांधता येतात। आणि मी इथे जास्त तुपाचा वापर केला नाही, जेवढे तूप लागेल तेवढेच मी इथे वापरलेलं आहे। परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे। तर मस्त असा हा लाडू वळता येतोय, बांधता येतोय, खूप छान झालेला आहे। परफेक्ट तुपाचं प्रमाण झालेलं आहे, कुठेही पचपचित झालेलं नाही, कुठेही ड्राय झालेलं नाही। जर तुमचे मिश्रण जास्त कोरडे झाले असेल तर पुन्हा एकदा तुम्ही इथे तूप थोडंसं सोडून गरम करून मिश्रण बांधू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व लाडू बांधून घेऊया। तर इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहे, भरपूर असे मी लाडू बांधलेले आहेत। तर 1 किलो प्रमाणामध्ये हे लाडू झालेले आहेत। तर या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। मस्त असे आपले क्रंची लाडू तयार झालेले आहेत। या लाडूपासून आपल्या शरीराला भरपूर अशी ऊब मिळते, ऊर्जा मिळते। आयुर्वेदिक लाडू आहेत, हे शक्तिवर्धक आहेत, पौष्टिक आहेत। हे लाडू तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये रोज एक लाडू खा आणि आजाराला दूर पळवा। अतिशय टेस्टी झालेली आहेत। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते की तो आतून कसा झालेला आहे। तर मस्त असा हा लाडू तुटतोय, कुठेही कठीण झालेला नाही, आतून मस्त असे झालेले आहेत। तर मेथीचा कडवटपणा बिलकुल राहिलेला नाही। अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।